गाइस गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तो येस, आज कुठं काय जास्त बाहेर नाही जायचं. मला ऍक्च्युली जाऊ शकलो असतो बाहेर, एक होतं ऑपॉर्च्युनिटी, पण नो. म्हणजे काय झालं, खूप हेक्टिक चालू आहे सध्या आयुष्य, नाही का. म्हणजे की कॉलेज, जिम, हे ते हिंडणं फिरणं पूर्ण. आज असं आलं की हा भाई संडे आहे ना, कुछ तो रुकते. आणि मला अजून पण काम करायचं आहे. दिवाळी येते, हा फॅन काढायचा आहे मला. दुसरा फॅन आहे तो बसवायचा आहे. म्हणजे मी नाही करणार आहे, माझा एक फ्रेंड आहे, बघू कॉल करेन त्याला. ते एक सीन सॉर्ट आउट करायचं आहे, दुपारी किंवा संध्याकाळी बघेल ते. आज मला बाहेरच जायचं नाही भाई जास्त. बस मी आज रेस्ट करायचं प्रॉपर. आणि हो येस, तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल भाई डेली ब्लॉगिंग इझी आहे. इझी सोपं नसतं दादा, काहीच सोपं नसतं. लेट इट बी. तुम्ही आज मी घरी असणार आहे, सो लेट्स गो. पण तरी पण मी व्लॉग करेन थोडंफार, जे होईल ते दाखवेल. आणि सध्या पोहे खातोय, नाश्ता करतोय, त्यामुळे आधीच्या क्लिपमध्ये असं होत आहे. नो इश्यू, तुम्ही समजून घ्याल, मला माहिती आहे भाई, तुम्ही जाण माझी. एक सेकंड ना, मी इथं पेपर आहे ना, पेपरमुळे लाइटिंग भारी येते. सॉफ्ट लाईट, असं रिफ्लेक्ट लाईट भारी होते. कशी आहे टेक्निक आहे. आज मस्त पैकी आता झोपून उठलेलो आहे मी. आज असली छान झोप घेतली मी. त्यानंतर मग आता आमच्या मम्मीला काल कॅडबरी भेटली होती, ती आम्ही आता खाणार आहे. मजा आता है भाई. मम्मी लोग इतने हा फॅन ते. तू कर ले पहले भाई, तू कर ले पहले, व्लॉग राहू दे. तू 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 कर पहले. बास ना भाई, बास क्या आता. हा तर मम्मी लोक भाई सेल्फिश नसतात एकदम. त्यांच्या पोरं बाळांसाठी एकदम सगळं न्योच्यावर करून टाकतात. तर आता माझी बहीण इथं आहे, आम्ही दोघं मिळून कॅडबरी खाणार आहे. दोघं मिळूनच खाणार आहे ना. तसं कॅमेरा पुढे एक माग एक असं नसतं, म्हणून परत इथं कॅमेरा चालू ठेवलाय मी, नाही का. खुलती का ना आजचे दिवस का कॅमेरा बंद केला. ओ भाई, इसकी बहन की मजे मजे रोस्टेड आलमंड. जसं की सकाळी तुम्हाला बोललो होतो, घरातली काम करायचे, ते काम म्हणजे इलेक्ट्रॉनिकचे जरा काम करायचे ते. तर मग जो येणार होता काम करायला तो आता येणार आहे. तर मग घरात थोडं आवरू आपण. आवरू इन द सेन्स, पसारा झोपलो होतो ना सकाळपासून, सो तो पसारा आवरू. दिस ब्लँकेट अँड ऑल. सो लेट्स गो. करतोय भाई काम. हा फॅन बदलायचा आहे, तर मग एक नवीन कनेक्शन जोडतो आम्ही इथं. त्यासाठी स्विच बोर्ड वगैरे आणले. हे दादा आहेत, गणेश दादा आहे आमचे. हे कॉलला इथूनच अशी वायर ह्या फॅनला नवीन, आणि मग त्यानंतर एक स्विच बोर्ड, मग फॅन ऑन. आधी बघा कसं आम्ही वायर नाही चालू होतं, सगळं एकदम टेम्पररी काम चालू होतं आणि भरपूर दिवस तेच चालू होतं. मग आता या दिवाळीला समजा सगळं चेंज करू, काय विषय नाही. हा लाकडी बोर्ड होता, त्यामुळे इथं शेजारी न घेता, जर शेजारी घेतलं असतं तर हे आम्हाला कट करावं लागलं असतं. त्यापेक्षा तिथून ते कट केलेलं आहे, त्यामुळं आम्ही त्या साईडला घेतला बोर्ड. कसं कामात काम वाचवलं पण थोडं आम्ही, आणि जरा डोकं लावलं. आमच्या घरात पसारा कधी कमीच होत नाही. त्याच्यासाठी काय करायचं काय सांगा. पसारा सगळ्यांच्याच घरात असतो का, आमच्याच घरात जरा जास्त असतो तेच कळत. चला आता ड्रिल मशीन मुळे आवाज नाही येणार. ऑलमोस्ट झालंय सगळं. आता वायरिंग वगैरे लावून इकडून वायर आम्ही आणणार ह्याला. हे हा काढणार आहे फॅन. मग नंतरून दुसरा कुठे, दुसरा आहे तो लावणार. हा तो आणू ना. ह्याच्याच स्क्रू काढून त्याला लावायला लागणार आहे. मी जरा टी ब्रेक घेतलाय,
त्यांना माझा चॅनल पण दाखवतोय मी, ते बघते ते आता. दाखवते जरा कसं काय. हे शॉर्ट आहे नाही का अजून. आता बॅक गेले ना तुम्ही, एक मोठा 14 मिनिटाच्या आता कोणतं आहे पहिलं ट्रिप, फ्रेंड्स ट्रिप. ही आजची व्हिडिओ आज सोडलेली आहे. आता म्हणजे नाही का, काल आम्ही कॉलेजला गेलो होतो पण आम्हाला सुट्टी देऊन टाकली. सगळे मित्र गेलो होते इकडं. हा मग तेच पूर्ण ब्लॉग करून टाकायचं, छोट्या छोट्या व्हिडिओ घ्यायचं, तसं चालू आहे. हा तर येस, त्याने आता एन्जॉय करतात ते बघू. मग नंतरून राहिलेलं आता मेन लाईटचं कनेक्शन करायचं, त्यामुळे मग लाईटच घालून टाकली आहे आणि आता टॉर्चवर काम चालू आहे. हे सॉकेट बघ केवढं तुटलंय. आता ते पण चेंज करणार आहे आम्ही. इस्त्री लावून लावून ते जळालं पण आहे वाटतं बघा ना, आहे ना. चला ते चेंज करू. आता हा फॅन काढायची प्रोसेस चालू आहे. त्यानंतर मग हा फॅन तिथं बसू आपण. ह्याचे नटच नाहीत आपल्याकडे म्हणून आपण काय करणार आहे, ह्याचेच काढून त्याला बसवणार आहे. तर इथले आम्हालाकडे नट नाही आहेत, तर ते नट आणायला मी जातोय गावात. नट आणायला गेलो पण तिथं एक वेगळीच गोष्ट समजली की 3 वेगळ्या प्रकारचे नट असतात. तर मग आता माझा फॅन न्यायचा आहे, जो बसतोय तो आणणार आहे, असा सगळा सीन. आलोय आपण आता फॅन घेऊन. ह्या का हे नट हवे भेटले बाई नट सगळे. चला फिरला फॅन आणि आवाज पण कमी होतो याचा त्या आधीच्या पेक्षा. ओके इथं एक नवीन स्विच काढला आम्ही ह्या फॅनचं बटन. हे तर माहितीच आहे. चार्जिंगला इथं थोडी लावायचं, चार्जिंगचं माझं तिथं आहे ना बाई. इस्त्री वगैरे. आता हे एक्सटेन्शन बोर्ड लावून आम्ही इथं वॉशिंग मशीनचं काम चालू आहे, पण तसं न करता आता आम्ही इथून पण कनेक्शन घेणार आहे. त्यासाठी त्यांनी सामान आणायला सांगितलं आहे की ब्लॅक किंवा काळ्या कलरची वायर पाहिजे असं ते म्हणतात. 1.5 mm मध्ये वायर पाहिजे ब्लॅक किंवा काळ्या कलरची, त्याच्याने होऊन जाईल. तर येस सगळी कामं झाली ते, पण पसारा भरपूर पडलाय. आता हे सगळं आवरायला लागणार आहे. ते काय माझी बहीण आवरूनच. अय अनिश बघा भाई, हा थोडी व्हिडिओ काढायला गेलो. हा अनिश आला आणि त्यांनी डायरेक्ट माती टाकली इथं. कॉट झाला अनिश एकदम. इथं आता हे सगळं पुसा लागणार आहे. बोललो होतो जसं की माझी बहीण करणार आहे, तेवढं हिची रिएक्शन रेकॉर्ड करायला चाललो होतो मी. जस्ट एक सार्कॅस्टिक वेमध्ये मस्करी केली मी आणि या भावाने इथं माती करून टाकलं. एवढं आगाऊ झालं नाही कार्ट. आधी लय शांत होतं, लय पोरग शांत होतं. आता मग काय करते आणि पळत कसं होतं, डुंगडुंग डुंगडुंग डुंगडुंग. येडे बाबा एक. चला ठीक आहे, तुम्हाला दाखवतो काम काय काय झालं. हा फॅन लावलाय नवीन आम्ही. त्यानंतर फॅनसाठी इथं वेगळं कनेक्शन नाही घेतलं, इथं घेतलंय. आणि अजून एक बोर्ड स्विच बोर्ड लावलाय, इथं आपण काही लावून काम करू शकतो. त्यानंतरून हे जे कपड्याचं होल्डर आहे हे तुटलं होतं. एक सेकंड, हां हे तुटलं होतं, त्यामुळं ह्याच्यावर काय कपडे टांगू शकत नव्हतं. हे असं खाली होतं, त्यामुळं मग आम्ही आता हे वर लावलं थोडंसं, 2 साईडला होल केले आणि हे करून घेतलं एक काम. आणि काय मशीनचं आपण ते रॉ मटेरियल तेवढं आणलं नव्हतं ना. काय त्या डोक्यात, तुझ्या डोक्यात काय काय तूच मला सांग, तुझ्या डोक्यात काय असं. हा काय बटाटा आणि बटाटा डोक्यात. तुझ्या काय डोक्यात बटाटा आहे भाई.
सो दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.